बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची पहिली सभा जी ती पार पडली आणि या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाल्या होत्या। दादा नसतानाची ही बारामतीमधली पहिलीच निवडणूक असून ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि प्रत्येक बारामतीकर दादा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। बारामतीत केलेल्या प्रचार सभेत मंत्री आदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। दादांच्या अपूर्ण स्वप्नांना सुनेत्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केला। आता भविष्यकाळात सुनेत्र वहिनींनी दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान जय पवार अजित पवारांच्या आठवणीत भावूक झालेले पाहायला मिळाले। जय पवारांना यावेळी अश्रू अनावर झाले। धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर ऑपरेशनवर मोठं भाष्य केलं। शिंदेंनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला। मैं अकेला चला था मगर लोग जुड़ते गए और कारवा बनता गया असं शिंदेंनी शिवसेनेतील वाढत्या प्रवेशांबाबत भाष्य केलं। प्रवेशासाठी कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही, मी ऑपरेशन केलं तर विना टाक्याचं करतो असं म्हणत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केलाय। पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्याच मित्रांची शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे अशी पोस्ट रोहित पवारांनी केली। महाराष्ट्राला काळीमा फासणारे बंदूक प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलंय असंही ते म्हणाले। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आलाय। अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यातील दुरावा स्पष्टपणे जाणवला। बैठकीत दोघांनीही एकमेकांपासून अंतर राखत संवाद टाळल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करून कुणबी मराठा वेगळं मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी जी ती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे। मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेता येणार नसल्याचं स्पष्टीकरण गृह विभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत दिलंय आणि त्यावरून जरांगे यांनी संताप व्यक्त करत सरसकट गुन्हे मागे घेतले नाहीत तर मोठं आंदोलन उभं करणार असा इशारा दिला। पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके, नगराध्यक्ष प्रणिता भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश करत शिवसेनेची ताकद वाढवल्याचा दावा केला। पंढरपुरात विकासाची गंगा आणण्यासाठी भगीरथ भालके यांनी शिवसेनेचा शिवधनुष्य हाती घेतला। सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर विरोधकांचं काय होईल, टांगापलटी घोडे फरार असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला। नाशिक इथल्या भोंदू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड झालंय। कल्पना खरातच्या नावानं जमीन खरेदी केल्याचा खरातचा कारनामा समोर आलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील हद्दीत अशोक खरातनं पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केल्याची नोंद आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि यावेळी मंदिर समितीकडून शाल आणि मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यात वाढत्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी मंत्री माधुरी मिसाळ यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून त्यांनी मागणी केली आहे। मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं। पुण्यातील हडपसर मोहम्मदवाडी रोडवरील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेमधून 13 बांगलादेशी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला करून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे महिला संरक्षण गृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पोलिसांनी सय्यदनगर आणि हडपसर परिसरात शोध मोहीम राबवून पळालेल्या मुलींपैकी दोघींना ताब्यात घेतलं। बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडीत पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल 1,34,00,000 रुपयांची योजना राबवण्यात आली। मात्र अपूर्ण असलेल्या योजनेच्या कामामुळे अद्याप गावात पाण्याचा थेंब आला नाही। त्यामुळे हंडावर पाण्यासाठी आजही गावातील महिलांना रानावनात भटकंती करून पाणी आणावं लागतंय। वाशिम तालुक्यातील आडोळी आणि सावरगाव दरम्यान नुकत्याच तयार करण्यात आलेल्या नवीन सिमेंट रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याचं समोर आलं। नव्याने बांधलेल्या रस्त्याची अशीच दयनीय अवस्था झाल्यानं कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जातात। रस्त्यावरील भेगांमुळे अनेक अपघात घडले असून संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली। मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी पात्रावर केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे। पुलासमोरील रस्त्याचं भूसंपादन झालं नसल्यानं पूल तसाच धुळखात पडला होता। न्यूज 18ने दाखवलेल्या बातमीनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुलाची पाहणी केली आणि लवकरच भूसंपादन करू असं आश्वासन दिलंय। परभणी शहर आणि जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। शहराचं तापमान 41 अंशांवरती येऊन ठेपलेलं आहे। मे महिन्यात हे तापमान याच्याही पुढे जाण्याची शक्यता।
कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर शिवसेना नेते रामदास कदम आक्रमक झालेत. अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात सापडल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तुटपुंज्या मदतीऐवजी भरघोस आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे. राज्यात वाढत्या उन्हामुळे सर्वसामान्यांसह देवस्थानांमध्येही विशेष काळजी घेतली जाते. देहूतील तुकाराम महाराज मंदिरात विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींना चंदन उटीचा लेप लावण्यात आला. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेपासून देवतांना थंडावा मिळावा या श्रद्धेतून हा उपक्रम राबवला जातो. जेजुरी नगरी श्री मार्तंड केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील यांच्यातील तब्बल 50 मिनिटं रंगलेल्या चुरशीच्या लढतीचा शेवट बरोबरीत झाला. 150 वर्षांनंतर जानाई देवी यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये एका भाजप नगरसेविकेच्या पतीला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आणि या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणी पीडित सागर देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बीड शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळील अयोध्यानगर परिसरात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागली. आगीनंतर ट्रान्सफॉर्मरमधून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा उसळताना दिसत होत्या. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथं गौरीनंदन मंगल कार्यालयाजवळ रविवारी दुपारी भंगार आणि कचऱ्याच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ दिसताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली तर PMRDA अग्निशमन दलाने सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असले तरी रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि सत्तारांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्याचं बघायला मिळालं. आढावा बैठकीच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ संवाद आणि गंभीर चर्चा झाली. बीडमध्ये महामानव अभिवादन या उपक्रमातून सामाजिक कार्यकर्ते गेल्या 6 ते 7 वर्षांपासून दररोज महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून अभिवादन करतायत. केवळ जयंतीपुरतंच नव्हे तर रोजची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतोय. बारामती पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी इथल्या मारुती मंदिरात नारळ वाढून करण्यात आला. जय पवार यांनी मारुती रायाला नारळ वाढवला आणि यावेळी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. 2029 साली पंढरपूरचा आमदार कमळ चिन्हावरच निवडून येईल असा दावा सोलापूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केला. शिवसेनेत पक्षप्रवेश करत असणारे भगीरथ भालके यांनी 2029 साली एकनाथ शिंदेंच्याच विचारांचा आमदार होईल असा दावा केला होता. भालकेंच्या दाव्याला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं. प्रवीण तुगड्या यांनी बुलढाणा दौऱ्यात विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. हिंदू समाज सजग असल्याचं सांगत त्यांनी वारकरी परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं. तसंच धर्मांतर प्रकरणांवर कडक कारवाईची मागणी केली. बीडच्या अंबेजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेत ख्रिश्चन धर्मप्रसाराचा आरोप प्रकरणी संस्था प्रशासनाने आता एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाला त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. उल्हासनगरमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचं भासवत महिलांची फसवणूक करणाऱ्या राजू पाटेकरला पोलिसांनी अखेर अटक केली. त्याच्याकडून बनावट बॅच, ID, वॉकी टॉकी आणि एअरगन जप्त करण्यात आली आहे. चिपळूणमधील कावीळतळी परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेनं हादरलाय. पैशांच्या वादातून 29 वर्ष तरुणाचं भरदिवसा अपहरण करण्यात आलं. महाबळेश्वरच्या दरीत फेकून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र चिपळूण पोलिसांच्या तत्परतेमुळे हा तरुण मृत्यूच्या दारातून सुखरूप परतला. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून फरार तिघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. वाशिममध्ये ट्रकमधून गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. कळंबा महाली परिसरात तपासणी केल्यानंतर 30 बैल निर्दयीपणे कोंबून वाहतूक करताना पाहायला मिळाले. कारवाईत 2 ट्रकसह सुमारे 40,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील करडी इथं विद्युत विभागात कार्यरत असलेल्या मुकेश वरटी या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेचा कार्यक्रम सुरू असलेल्या कार्यालयाबाहेर मोकळ्या मैदानातील गवताला आग लागल्याची घटना घडली. स्वागतासाठी वाजवलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय.
जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी गोकुळ चव्हाण या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली।